नमस्कार, शुभ सकाळ। तर आज आपण बनवलेला आहे पनीर टिक्का। बघूनच तोंडाला पाणी सुटले ना। हो, तर आज आपण चमचमीत मस्त अशी पनीर टिक्काची रेसिपी बघणार आहे। त्याच्यासाठी सुरुवातीला लागणारे अर्धा किलो पनीर, एक शिमला मिरची, एक कांदा आणि हे मसाले इन्ग्रेडियंट थोडक्यात 2 वाटी चण्याचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, कसुरी मेथी, कश्मीरी लाल मिरची, हळद, किचन किंग मसाला आणि मिरी घेतलेली थोडीशी कुटून आणि अर्धी वाटी दही आणि लिंबू तुम्हाला नसेल स्किप करायचं असेल तर स्किप करून शकता, ऑप्शनला आहे लिंबू। तर आता एका भांड्यात अर्धी वाटी दही, त्याच्यात चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर काळी मिरी आणि सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हे पनीरला मॅरिनेट करण्यासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचे। सगळे मसाले मिक्स झाले पाहिजेत चांगले, त्याच्यासाठी आपण हे एकत्र करून घेऊ। आणि कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून त्याच्यात टाकलेली आहे आणि तेल गरम करून घ्यायचे आणि तेल त्या मसाल्यांमध्ये जे आपण घेतले दही आणि मसाले, त्याच्यात ते तेल गरम करून टाकायचे। आता हे मी चवीपुरतं मीठ टाकलेले आहे वरती आणि गरम केलेलं तेल त्याच्यावर ओतणार आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपण शिमला मिरची, त्याच्यानंतर कांदा बारीक पीस म्हणजे नॉर्मली पीस करायचे, त्याच्यानंतर पनीर हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे। आपण त्याच्यात दुसरं काही इन्ग्रेडियंट, त्याच्यानंतर थोडीशी 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं एका पॅनमध्ये। तर पॅन, कढई काय जे तुमच्याकडे असेल ते, मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यात थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे पनीरला मसाले लावलेले आहेत ते त्याच्यात फ्राय करून घ्यायचे। थोडेसे साधारण शिमला मिरची आणि कांदा आणि पनीर थोडंसं त्याला फ्लेवर पण येतो आणि छान लागतं ग्रेव्हीमध्ये नंतर, म्हणून हे आधी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात कढई घ्या दुसरी, त्याच्यामध्ये तेल ओता आणि तेलामध्ये अख्ख्या जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मी। अख्खं जिरे टाकून ते तडतडलं की मग आपण जे सौते केलेलं होतं, म्हणजे ते जे पनीर, शिमला आणि कांदा मसाल्यांमध्ये जे मिक्स केलं होतं ते टाकायचे। त्याच्या अगोदर जिरे टाकून बारीक चिरलेला कांदा फ्राय करायचा आपल्याला, चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। बारीक चिरून घ्या, तुम्ही कांद्याची किंवा टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता। मी कांदा बारीक चिरून टाकला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून। त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट हे टाकलेलं आहे। चांगलं परतून त्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी आपल्याला 1 ग्लास पाणी ओतायचे आणि ते चांगलं ग्रेव्ही करून मग जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते त्याच्यात चांगलं 2-3 मिनटे हलवून घ्यायचे, झाकण लावून शिजायला ठेवायचे आणि ही तुमची झाली मस्त पनीर टिक्का।